श्री स्वामी समर्थ. ओम दिगंबराय नमः. परब्रह्माचं बाळ गुरुदेव श्री दास दिगंबर स्वामी यांची आपण सातत्याने सर्वजण वाट बघत असता की गुरुदेव श्री दास दिगंबर स्वामी आज स्वामी देवांविषयी कोणत्या प्रश्नांची उकल करणार आहेत, कोणत्या प्रापंचिक आणि आध्यात्मिक गोष्टींविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. चला तर मग आपण असेच काही प्रश्न त्यांना विचारूया आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक आणि पारमार्थिक प्रश्नांची उकल करून घेऊया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव श्री स्वामी समर्थ अग्निकुंड या युट्यूब चॅनलवरती काही भक्तगणांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, काही शॉर्ट्सवरती दिलेल्या आहेत, पॉडकास्टवरती दिलेल्या आहेत, प्रवचनांवरती दिलेल्या आहेत. त्याच्यातल्या काही सकारात्मक आहेत तर काही खोडसळ आहेत. तर त्याच्यातल्या काही स्वामी भक्तांना पडलेले प्रश्न मी लिहून आणलेले आहेत. तर आपल्याला ते प्रश्न विचारून त्यांच्याकडनं उत्तर मिळण्याची अपेक्षा करतो. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीनामाचा जप करताना सुरुवातीला गणपतीचा मंत्र म्हणावं असं काही लोक सांगतात, यावर आपलं मत काय? श्री स्वामी समर्थ. अत्यंत महत्वाचं काय बाळा, हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे की श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म आहे. लक्षात आलं ना? आणि ते परब्रह्म असल्याने जेवढे जेवढे आकार दृश्य होतात आणि जे दृश्य होत नाहीत, म्हणजे जे जे काही व्यक्त झालेलं आहे आणि अव्यक्त स्वरूपात वावरत आहे, ते सगळंच्या सगळं त्या परब्रह्माचंच रूप आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर हे परब्रह्म सर्वत्र भरून राहिलं आहे. जो जो आकार दृष्टीस पडतोय त्याचं निमित्त आणि उपादान कारण दोन्हीही परब्रह्मच आहेत, श्री स्वामी समर्थ आहेत. आणि असं वेदांत सांगतं की जे जे दृश्य होत आहे, जे जे आकाराला आलं आहे, त्या प्रत्येकाचं उपादान आणि निमित्त दोन्ही कारण हे परब्रह्म आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म असल्याने सर्व दैवत सुद्धा त्यांच्या ठाई एकरूप आहेत. होय, जो जो भक्त ज्या ज्या दैवताची उपासना करतो, तो जेव्हा जेव्हा स्वामींच्या समोर आला आणि त्याने स्वामी चरणी अत्यंत भक्तिभावाने समर्पित होऊन त्यांच्या प्रती आपला भाव समर्पित केला, त्या प्रत्येक भक्ताला स्वामींनी त्या भक्ताच्या आराध्य दैवताच्या रूपामध्ये दर्शन दिलंय बाळा. त्यामुळे आता तुझा जो प्रश्न आहे, जो भक्ताने विचारलेला आहे की स्वामीनामाचा जप करताना गणरायाचा जप करणं किंवा त्यांच्या मंत्राचा जप करणं आवश्यक आहे असं अनेक लोक म्हणतात. त्याविषयी अत्यंत महत्वाचं काय आहे, स्वामी नाम घेत राहायचं बाबा, अविरतपणे घेत राहायचं. म्हणजे काही काळानंतर भक्ताला असा प्रश्न पडला पाहिजे स्वतःपासून, स्वतःलाच, अरे हे मी स्वामीनाम घ्यायला सुरुवात कधी केली? लक्षात आलं ना? मी स्वामीनाम घ्यायला सुरुवात कधी केली? त्यामुळे स्वामीनाम घेण्यासाठी कोणत्याच दैवताच्या मंत्राचा जप करणं बंधनकारक नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, बंधनकारक नाही. मात्र होतं कसं, जीव जो आहे तो प्रकृतीच्या आवरणाखाली वावरत असल्याने, प्रकृतीच्या अधीन असल्याने, प्रकृतीची जी खेळणी आहे त्यापैकी जे एक मन आहे, ते मन जे आहे ते त्या जीवाला इथे तिथे नाचवत असते आणि त्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात. आणि मग अशाच मनाने जर असा ध्यास घेतला की बाबा आपण स्वामीनामाचा जप करायच्या अगोदर गणरायाचं स्मरण करूया, गणरायाचा मंत्र जप करूया, तर काही हरकत नाही, करायला काहीच हरकत नाही. मी भक्तांना असं म्हणेन की आपण श्रीमन महागणाधिपतीय नमः निर्विघ्नम अस्तु असं म्हणावं आणि स्वामीनामाचा जप सुरू करावा. पण त्याही पलीकडे जर एखाद्या भक्ताला वाटत असेल की आपण स्वामीनाम घ्यायच्या अगोदर किंवा स्वामीनाम घ्यायला सुरुवात करताना गणरायाच्या मंत्राचा जप करावा, तर तसं करावं भक्तगणांनी, काही हरकत नाही. कळलं ना? आणि त्यासाठी अत्यंत प्रभावी
अत्यंत प्रभावी आणि सोपा मंत्र गणरायांचा जो आहे तो सहसा कुठे ऐकायला मिळत नाही. तो मी स्वामी भक्तांना सांगेन. जर आपल्याला मंत्राचा जप करण्याची इच्छा असेल तर या मंत्राचा जप करा. तो मंत्र काय आहे तर ओम गण ओम गण ओम गण हा अत्यंत प्राचीन मंत्र आहे आणि हा मंत्र फलदायकही आहे. लक्षात आलं ना. त्यामुळे स्वामीनाम घेताना कुठल्या मंत्राचा जप करणं आवश्यक आहे का? बंधनकारक नाही. मात्र करायचं असेल तर या मंत्राचा जप केला तर निश्चितपणे तो भक्तगणांना फलदायी ठरेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून एक स्वामी भक्त विचारतायत, स्वामींना कुलदैवताच्या रूपात पाहून भक्ती करायची असेल तर आपण कोणता मंत्र म्हणावा? श्री स्वामी समर्थ. कसं आहे, आपण आताच म्हटलं की स्वामी सर्वत्र भरून राहिलेत बाबा. जो जो आकार दृश्य होतोय तो स्वामीच आहे, कारण ते परब्रह्म आहे. लक्षात आलं ना. चराचराला व्यापून उरलेलं असं हे परमात्म तत्व आहे. त्यामुळे कुलदैवतेच्या रूपामध्ये त्यांना पाहताना ते कुलदैवतेमध्ये आहेतच. कळलं ना. त्यामुळे स्वामींना कुलदैवतेच्या रूपात पाहणं चांगलं आहे, काय हरकत नाही, काही हरकत नाही. लक्षात आलं ना. शेवटी कसं आहे, हा भक्ताच्या इच्छेचा भाग होतो. भक्ताचं मन कोणती इच्छा धारण करताय त्यानुसार तो भक्त वागण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्याला जर कुलदेवतेच्या रूपामध्ये स्वामींना पाहून त्यांची भक्ती करायची असेल, त्यांचं नाम घ्यायचं असेल तर त्याने काय करावं? श्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः असा मंत्र म्हणावा. कुलदेवतेला नमस्कार करावा आणि स्वामी नामाचा जप सुरू करावा. श्री स्वामी समर्थ असा शांतपणे जप करावा. स्वामीनामाचा जप करताना घाई गडबड करू नये. घाईघाईत कुठल्याच मंत्राचा जप करू नये असं शास्त्र सांगतं. लक्षात आलं ना. निवांतपणे करावा, मध्यम लयीत करावा. घाई गडबडीत जलद गतीने, तीव्र गतीने कोणत्याच मंत्राचा जप केला तर धननाश होतो असं शास्त्र सांगतं, मी नाही सांगत. कळलं ना. आणि आळसाने जर कोणत्या मंत्राचा जप केला, आळसाने, आळस घेऊन, तर अनारोग्य होतं, म्हणजे आरोग्य बिघडतं. म्हणून मंत्र जप जो आहे कोणताही तो मध्यम लयीत करावा. म्हणून स्वामींचं नाम घेताना सुद्धा आपण शांतपणे घ्यावं, जेणेकरून आपलं व्यग्र चित्त जे आहे, व्यस्त चित्त जे आहे ते शांत होईल. कारण भक्तीमध्ये चित्ताची अवस्था अत्यंत महत्वाची आहे. म्हणून मध्यम लयीमध्ये जर आपण श्री स्वामी समर्थ नाम घेतलं, नामाचा जप केला तर ते निश्चितपणे भक्ताच्या चित्ताला शांत करेल आणि भक्त जो आहे तो बाह्य जगताकडून आपल्या अंतर्जगतामध्ये, अंतरंगामध्ये सहजगत्या प्रवेश करेल. आणि अंतरंगामध्ये त्याने प्रवेश केला की निश्चितपणे स्वामींच्या कृपेने अंतरंग ते आत्मतत्व हा प्रवास जो आहे तो निश्चितपणे सुरू होतो. म्हणून स्वामीनामाचा जप करताना आपण कुलदेवतेचं स्मरण करा. श्री कुलदेवताय नमः, श्री स्वामी समर्थ असा जप करावा. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. अजून एक स्वामी भक्त आहेत, बहुधा ते स्वामीदेवांसोबत महादेवाचे भक्त असावे. ते विचारतायत, स्वामींना महादेवाच्या रूपात पूजायचे असेल तर कोणत्या मंत्राचा जप करायचा? श्री स्वामी समर्थ. वा. स्वामी परब्रह्म म्हणजेच शिव आहेत. शिव म्हणजेच ब्रह्म. लक्षात आलं ना? शिव म्हणजेच ब्रह्म. त्यामुळे महादेवाच्या रूपामध्ये स्वामींना पूजायचं असेल, स्वामींचं पूजन करायचं असेल, त्यांची भक्ती करायची असेल तर आपल्याला स्वामी भक्तांना माझं सांगणं असं आहे की महादेवांचा जो तारक मंत्र आहे, महादेवांचा तारक मंत्र, त्या मंत्राचा आपण जप करावा आणि त्यानंतर स्वामी नामाचा जप करावा. आता तो महादेवांचा तारक मंत्र कोणता आहे तर ओम महादेवाय नमः. ओम महादेवाय नमः असा जप करावा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ असा जप करावा. म्हणजे स्वामींचं पूजन महादेवाच्या रूपामध्ये होईल आणि महादेवांचं पूजन स्वामींच्या रूपामध्ये होईल, कारण शिव आणि ब्रह्म वेगळे नाहीत, एकच आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून एक प्रश्न आहे स्वामी भक्तांचा, वास्तुशास्त्र जे आहे त्याच्याशी निगडीत आहे थोडा. घरातील जळमट दूर केल्याने श्री स्वामी समर्थ देव प्रसन्न होतात का? वा, छान प्रश्न आहे. घरातील जळमट दूर करण्याचा निरंतरपणे प्रयत्न करावा. घरात जळमट ठेवू नये. तसंच आपलं घर पूर्ण स्वच्छ करावं. घराला अंगण असेल तर ते सुद्धा स्वच्छ करावं, त्यामध्ये कचरा ठेवू नये. कारण हे शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य दोघांसाठी आवश्यक आहे. लक्षात आलं ना? त्यामुळे घरातील जळमट दूर करायला पाहिजे का? होय, करायची. ते उत्तम आहे. ते शरीर स्वास्थ्य आणि मन स्वास्थ्य दोन्हींसाठी उत्तम आहे. मात्र घरातील जळमट दूर केल्यानंतर स्वामीदेव प्रसन्न होतील का? तर त्याचं उत्तर सकारात्मकही नाही आणि नकारात्मकही नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे की घरातील जळमट दूर केली की निश्चितपणे मनाला प्रसन्नता येते आणि प्रसन्न मन जे आहे ते भक्तीमध्ये उपयुक्त ठरतं बाबा. पण घरातील जळमट साफ केल्यानंतर स्वामी प्रसन्न होतील का? तर स्वामींना प्रसन्न करण्यासाठी घरातील जळमटांसहित आपल्या अंतरंगामध्ये जी जळमट आहेत ती सुद्धा साफ करणं अत्यंत आवश्यक आहे. ती जर जळमट साफ केली किंवा झाली स्वामी कृपेने तर निश्चितपणे हे भक्तवत्सल परब्रह्म श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांवर कृपा करतात, ते भक्तांवर प्रसन्न होतात. श्री स्वामी समर्थ. आपला एक छोटा शॉर्ट्स आहे आपल्या चॅनलवरती, अग्निकुंडवरती. मांसाहार करून स्वामी सेवा केली तर काय, या आपल्या शॉर्ट्सवर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तर काही मोजक्या लोकांनीच प्रतिकूल अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तर याविषयी आपलं नेमकं मत काय आहे? काही लोक बऱ्यापैकी बरेचसे जण सकारात्मक आहेत, काही मोजकेच जण प्रतिकूल आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे बाळा की ज्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे त्यांनाही हात जोडून श्री स्वामी समर्थ म्हणावं आणि ज्यांनी प्रतिकूल प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांना सुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणून हात जोडावं. कारण करते करवते स्वामी आहेत. अत्यंत महत्वाची गोष्ट. भक्ती मार्गातील एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत कोणता असेल तर आपल्या जीवनामध्ये जे जे घडतंय, या विश्वामध्ये जे जे घडतंय त्याचे करते करविते स्वामी आहेत. ते परब्रह्म आहे. आपण काहीच करत नसतो. त्यामुळे प्रतिक्रिया आल्यानंतर, चांगली प्रतिक्रिया आली, सकारात्मक प्रतिक्रिया आली तर आपण आनंदी होऊन हुरळून जाण्याचं काही कारण नाही. आणि नकारात्मक म्हणजे प्रतिकूल प्रतिक्रिया आली
तर आपण त्या भक्ताविषयी मनामध्ये द्वेष मत्सर ठेवण्याचं काही कारणच नाही. लक्षात आलं ना. आता महत्वाचा मुद्दा काय याच्यामध्ये, की मांसाहार करणारे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निरंतरपणे असतो की बाबा आपण मांसाहार करतो, तर मांसाहार करणारी जी मंडळी आहे ते स्वामी भक्ती करू शकतात की नाही, की त्यांनी स्वामींची सेवा केली तर चालणार की नाही. अरे तर चालणार बाबा. असं कधीच होत नाही की एखादा जीव त्याने आता मांसाहार भोजन केलंय आणि आता तो स्वामींचे पूजन करायला गेलाय, तर स्वामींचं सेवा करायला गेला. असं होत नाही कधी, कोणी करत नाही तसं. लक्षात आलं. पण मांसाहार एरवी करणारे लोक जे आहेत त्यांनी कोणत्याच कारणाने स्वामी सेवेपासून, स्वामी भक्तीपासून स्वतःला वंचित करण्याचं यत्किंचितही कारण नाही. लक्षात आलं. काय कारण आहे बाबा? तू मांसाहार करतोस म्हणून स्वामी काही तुझा अवहेर करणार नाहीत. कारण भोजन जो आहे तो प्रामुख्याने देहाचा विषय आहे. देहरक्षणासाठी भोजन करणं आवश्यक असतं. लक्षात आलं ना. त्यामुळे देहरक्षणासाठी तू करतोयस, परंपरेने तू करत आलायस, अनेक पिढ्यामध्ये तू तो मांसाहार केलायस. त्यामुळे आपण एखाद्या माणसाला अरे तू मांसाहार कशाला करतोस असं म्हणण्याचं काही कारण नाही. पण एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो तुला. जो स्वामी चरणी येतो म्हणजे ज्याला स्वामी त्याच्या चरणाशी आणतात. येतो म्हणणं पण चुकीचं आहे. ज्याला स्वामी त्यांच्या चरणाशी आणतात त्याच्या ठाई असलेलं जे अरिष्ट आहे, अनिष्ट आहे, ते सर्व स्वामी दूर करतात. त्यामुळे एखाद्या भक्तासाठी मांसाहार अनिष्ट असेल तर स्वामीच त्याला तशी इच्छा देतील की अरे बाबा तू मांसाहार बंद कर, तू शाकाहार सुरू कर. पण एक अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे भक्ती मार्गामध्ये तुझं अंतःकरण जे आहे ते अत्यंत महत्वाचं. कारण भक्तीचा उगम तिथे आहे स्वामी कृपेने. अर्थात सूक्ष्मपणे पाहिलं तर भक्तीचा उगम स्वामी चरणाशी आहे. तिथून ते प्रकाश किरण जीवाच्या अंतरंगामध्ये, अंतःकरणामध्ये पडतात आणि स्वामी कृपेने जर त्याच्या अंतःकरणाचं द्वार उघडलेलं असेल तर निश्चितपणे त्याच्या अंतःकरणातील अंधकार दूर होतो, त्याचं अज्ञान दूर होतं. त्याच्या अंतःकरणामध्ये निश्चितपणे ज्ञानाचा प्रकाश होतो आणि त्याचा अंतःकरण ते आत्मतत्व हा भक्ती मार्गाचा जो प्रवास आहे तो सुरू होतो. त्यामुळे अंतःकरण अत्यंत महत्वाचं. नुसता शाकाहार करतोय, मी शाकाहारी आहे असं मिरवून अंतःकरण जर अंधारयुक्त असेल तर त्या शाकाहाराला काहीही अर्थ उरत नाही. अर्थात शाकाहार करणाऱ्या लोकांनी याचा विपरीत विचार करू नये. आपण शाकाहार करत असाल तर उत्तम आहे, पण जसा शाकाहार आपण करतोय तसंच आपलं अंतरंग जे आहे, अंतःकरण जे आहे ते सुद्धा मलरहित कसं होईल, ते पवित्र कसं होईल, ते पावन कसं होईल याचा विचार करावा. नुसताच मांसाहार करतो म्हणून कुणालाही स्वामी चरणापासून कुणीही दूर करण्याचा प्रयत्न करू नये. स्वामी चरणावर, स्वामी नामावर, स्वामी भक्तीवर कोणाचीच मक्तेदारी नाही, कुठल्या माणसाचीही नाही, कुठल्या समाजाचीही नाही. आणि म्हणून गावखडीमधून निरंतरपणे जयघोष होत असतो, घोष होत असतो. काय? आम्ही स्वामींचे, स्वामी सर्वांचे. आम्ही स्वामींचे, स्वामी सर्व. अरे ते सर्वांचे आहेत बाबा. तो एखादा मांसाहार करत असेल म्हणून त्याचे स्वामी नाहीत असं म्हणण्याचं यत्किंचितही कारण नाही. मात्र ज्यांनी अनुकूल प्रतिक्रिया दिल्या आहेत, ज्यांनी प्रतिकूल प्रतिक्रिया दिल्या आहेत, ते दोघेही स्वामींना प्रिय आहेत. म्हणून त्यांना हात जोडून आम्ही श्री स्वामी समर्थ म्हणतो. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. याच्याशी निगडीत एक प्रश्न आहे. आपण जे भोजन करतो त्याचा आपल्या मनावर काय व कसा परिणाम होतो? बरं, हा फार छान प्रश्न आहे बाळा. आपण जे भोजन किंवा अन्न भोजन म्हणून ग्रहण करतो, आपण जे अन्न भोजन म्हणून ग्रहण करतो त्याचा काय परिणाम होतो याविषयी उपनिषदामध्ये जे सांगितलं ते मी तुला सांगतो. कळलं ना? उपनिषद असं म्हणतं की आपण जे अन्न भोजन म्हणून ग्रहण करतो त्याची 3 भागामध्ये विभागणी होते. त्या भोजनाची 3 भागामध्ये विभागणी होते. आपण ग्रहण केल्यानंतर पहिला भाग जो आहे तो स्थूल रूपामध्ये असतो, दुसरा मध्यम अंश आणि तिसरा जो आहे तो सूक्ष्म अंश असतो. मग आता स्थूल रूपामध्ये असतो म्हणजे काय? तर आपण अन्न म्हणून जे भोजन ग्रहण करतो त्यातील स्थूल रूपातील जो भाग असतो तो मलामध्ये परावर्तित होतो, म्हणजे मल होतो त्याचा. कळलं ना? मध्यम अंश जो असतो, मध्यम अंश, त्याने शरीरामधलं मांस तयार होतं, मांसपेशी तयार होतात. आणि सूक्ष्म अंश जो आहे भोजनातला, अन्नातला, त्या सूक्ष्म अंशाने मन तयार होतं, ते मनाकडे जातं. त्यामुळे काय होतं की आपण ज्या कुठल्या प्रकारचं भोजन ग्रहण करतो त्यातला सूक्ष्म अंश जो आहे तो मनाकडे जात असल्याने मन त्यानुसार तयार होत असतं. लक्षात आलं ना? मन त्या सात्विक भोजन घेतलं तर मन सात्विक होतं. लक्षात आलं ना? थोडस त्यामध्ये हलचल असेल, रजतत्वाचं असेल, लक्षात आलं ना, तर मन सुद्धा चंचल होतं. तामसी असेल तर मन आळशी होतं, तमोगुणी होतं. मात्र अत्यंत महत्वाची गोष्ट, मात्र शाकाहार करून मन सात्विक होतं असं काही ठामपणे म्हणता येत नाही. कारण शाकाहार करणारे अनेक जीव तामसी वृत्तीचे दृश्य पडतात. लक्षात आलं ना? त्यामुळे आता मी बाबा सात्विक भोजन केलं म्हणजे आता मन माझं सात्विक होईल का असं 100% म्हणता येत नाही. कारण निव्वळ भोजनावर मनाची स्थिती किंवा मनाची अवस्था अवलंबून नसते. मनाला आपण कुठे लावतो त्यावर मनाची स्थिती अवलंबून असते. त्याला जर स्वामी चरणावर लावलं तर निश्चितच सात्विक होईल, ते निश्चितच सात्विक होईल. आणि मग ते तू कोणत्या प्रकारचं अन्न भोजन म्हणून ग्रहण केलं आहे त्यावर निश्चितपणे मात करेल, कारण तुझं मन स्वामी चरणामध्ये रममाण झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पुढचा. पालकवर्ग विचारताय, मुलांचं अभ्यासात मन किंवा लक्ष लागत नसेल तर काय करावं? अरे श्री स्वामी समर्थ, फार छान प्रश्न आहे. इथे मुलांचं लक्ष अभ्यासात लागत नाही याची 2 कारणं असतात. एक तर त्या मुलाला त्या अभ्यासामध्ये रस नसतो, किंवा अभ्यास करायला बसल्यानंतर तो वेगळ्याच गोष्टीकडे आकर्षित होतो. त्याला रस आहे पण त्यावेळेला तो वेगळ्या गोष्टीकडे आकर्षित होतो. मग या दोन्ही गोष्टींवर मात करण्यासाठी पालकवर्गाने काय करावं? पालकवर्गाने आपल्या घरामध्ये स्वामीमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्या मुलांच्या बालमनावर श्री स्वामी समर्थ नामाचे संस्कार करावे. मुलांना लहानपणापासूनच श्री स्वामी समर्थ म्हणायला शिकवायचं. त्यांच्या मुखात एकदा आलं ना की ते हृदयात जाऊन बसतं. आणि जेव्हा मुलं अभ्यास करायला बसतात, मग ती मुलं लहान असू द्या अथवा कॉलेजला जाणारे विद्यार्थी असू द्या, ज्याला कोणाला हा प्रश्न सतावतो की अभ्यास करायला बसल्यानंतर अभ्यासामध्ये मन लागत नाही, मन रमत नाही, तर त्याने काय करावं? अभ्यासाला बसल्यानंतर थोडा वेळ श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा. किती वेळ करावा याला काही
धरबंद नाही, त्याला काही बंधन नाही. थोडा वेळ करावा, स्वामींना पाहण्याचा प्रयत्न करावा आणि त्यानंतर आपलं लक्ष थेट आपल्या पुस्तकामध्ये घेऊन जावं. निश्चितपणे अभ्यासामध्ये लक्ष लागेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून एक प्रश्न आहे भक्तांचा. ते विचारतात, भक्ताचं संचित खूपच वाईट असेल तर स्वामी त्यामध्ये हस्तक्षेप करतात का? श्री स्वामी समर्थ. याचं उत्तर निश्चितपणे करतात. हे झालं का? कारण याला अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घे. एकदा तू स्वामी चरणाशी आलास, लक्षात आलं ना? मी देहाबद्दल बोलत नाहीये, स्थूल देहाबद्दल बोलत नाहीये. मी सूक्ष्म देह, कारण देह आणि आत्मतत्वाविषयी बोलतो. कळलं ना? एकदा तू स्वामी चरणाशी आलास की यानंतरचे जेवढे तुझे जन्म आहेत ते सगळेच्या सगळे स्वामी चरणातच जातात. कारण स्वामी भक्ताला सोडत नाही, स्वामी भक्ताचा त्याग करत नाहीत. या जन्मामध्ये नाहीच, पुढील अनंत जन्मामध्ये नाही. आणि या जन्मामध्ये मला स्वामी चरण का सापडले आहेत? कारण अनंत जन्मापासून माझा श्री स्वामी समर्थ चरणांशी संबंध आहे. आणि मग संचित कसं तयार होतं बाबा? तर प्रत्येक जन्मामध्ये माझ्याकडून जी जी काही कर्म घडतात त्यातील ज्या कर्मांचं फळ मला प्राप्त झालेलं नाही अशी कर्म संचितामध्ये असतात. लक्षात आलं? मग ते संचित केव्हा केव्हा अत्यंत वाईट कर्मांचं वाईट फळ घेऊन जेव्हा भक्तासमोर येऊन उभं राहतं आणि भक्त मेटाकुटीला येतो, त्यावेळेला त्या भक्ताच्या कर्मांकडे निरंतरपणे स्वामी पाहत असल्याने जन्मजन्मांमध्ये, एकाच जन्मात नाही बाबा, अनेक जन्मामध्ये घडलेल्या सगळ्या कर्मांचे ते साक्षीदार असल्याने त्यांना ठाऊक आहे हे प्रारब्ध कोणत्या कर्माचं आहे आणि माझा भक्त आता मेटाकुटीला आलाय. मग स्वामी त्यामध्ये निश्चितपणे हस्तक्षेप करतात. होय. आणि काय करतात? त्याला जे वाईट प्रारब्ध प्राप्त झालं आहे ते प्रारब्ध काय ते काढून टाकत नाही. त्या वाईटामध्ये चांगलं संचित आणून मिळवतात आणि प्रारब्ध वाईट आहे पण वाईटाबरोबर चांगलंही आहे असं करतात. आणि त्या भक्ताचं जे अत्यंत वाईट प्रारब्ध आहे ते त्या भक्ताला सुलभ करतात. लक्षात घे, सुलभ करतात. मात्र ते वाट पाहत राहत नाहीत. भक्त जेव्हा आर्तपणे त्यांना साथ घालतो स्वामी, त्यामुळे त्यावेळेला ते तिथे भक्ताच्या संगतीत उपस्थित असतातच आणि त्वरित भक्ताच्या त्या संचितामध्ये हस्तक्षेप करतात आणि ते संचित मिश्रित करतात. भक्ताला काय वाटतं की माझं प्रारब्ध बदललं. होय, अनुभव तसाच असतो. स्वामींनी माझं प्रारब्ध बदललं. पण स्वामी काय करतात की त्यामध्ये हस्तक्षेप करून त्याला वाईट प्रारब्ध सहज सुलभ करून देतात. त्यामुळे स्वामी त्याच्या संचितामध्ये हस्तक्षेप करतात का? होय, करतात. आजपर्यंत केला आहे, आताही करतात आणि यापुढेही ते करणारच. कारण त्यांचा भक्त जो आहे तो केवळ या जन्मापुरता नाही, त्याच्या अनंत जन्मांपासून तो त्यांचा भक्त आहे. आणि स्वामी आपल्या भक्ताला कधी टाकत नाहीत बाळा. लक्षात आलं ना? त्यामुळे त्यांचं संचित त्याचं जे आहे त्यामध्ये ते हस्तक्षेप निश्चितपणे करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एका मेटाकुटीला आलेल्या जीवाचा प्रश्न आहे. श्री स्वामी समर्थ. जीवनामध्ये असलेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला कंटाळून एखाद्या जीवाच्या मनामध्ये आत्महत्येचा जर विचार येत असेल तर त्याने काय करावे? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काय आहे की प्रारब्ध जरी कुणालाही चुकवता येत नसलं तरी सुद्धा जो स्वामी चरणाशी आहे त्याने प्रारब्धाला घाबरण्याचं यत्किंचितही कारण नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि स्वामी भक्ताच्या प्रत्येक जन्मामध्ये त्याची संगत करत आलेले आहे.
त्यामुळे आता प्राप्त झालेला मनुष्य देह जो आहे तो मी कुठे जाऊन बाजारातून खरेदी करून आणलेला नाही. त्यामुळे त्याच्यावर माझा यत्किंचितही अधिकार नाही. त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे? स्वामींचा आहे. कारण स्वामींनीच त्यांच्या कृपेने मला मनुष्य योनी दिलेली आहे. त्यामुळे या मनुष्य जन्मावर माझा अधिकार नाही. त्यामुळे तो मनुष्य देह संपवण्याचाही मला कोणताच अधिकार उरत नाही. पहिली गोष्ट. त्यामुळे भक्ताने त्वरित स्वतःला सांगायचं, अरे मी आत्महत्या कशी काय करणार? कारण हा देह मला स्वामीने दिलाय, त्याच्यावर अधिकार स्वामींचा आहे. मग स्वामी काय ते करतील त्याचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्महत्येसारखं पातक नाही असं म्हटलेलं. आत्महत्येसारखं पातक नाही. त्यामुळे स्वामी भक्तांनी आत्महत्येचा विचार स्वतःच्या मनाला स्पर्श सुद्धा करू द्यायचा नाही. मग त्यांनी करायचं काय बाबा? तर स्वामींना आर्त मनाने साध घालावी. स्वामी निश्चितपणे भक्तासाठी उभे राहतात. लक्षात आलं ना? मग परिस्थिती कितीही कठीण असू दे रे बाबा, किती बिकट असू दे, जेव्हा भक्त आर्तपणे स्वामी देवांना साध घालतो तेव्हा स्वामी त्याला असं काही उचलतात ना. तो जेव्हा म्हणतो स्वामी स्वामी मी मेलो, स्वामी मी गेलो, स्वामी त्याला असं काही उचलतात, त्याला उचलतात. होय. आणि त्याला एखाद्या डोंगरासारखा उभा करतात. निश्चल. ऊन पाऊस वारा कशाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. म्हणून स्वामी भक्तांनी मुळात आत्महत्येचा विचार स्वतःच्या मनाला सुद्धा स्पर्श करू द्यायचा नाही. आणि हे जीवन जे आहे ते स्वामींचं आहे. स्वामींमुळे मला मिळालं आहे. त्यामुळे ते जीवन संपवण्याचा मला अधिकार नाही. लक्षात आलं ना? अरे बाबा स्वामी नाम घे ना, स्वामी चरणांना घट्टी मिठी मार ना. अनंत जन्मापासून ते तुला सांभाळतायत. अनंत जन्मापासून ते तुला सांभाळतायत. मग या जन्मात ते तुला सांभाळणार नाहीत असं कसं होईल? थोडा धीर धर, थोडं धैर्य दाखव. आणि त्यासाठी मुखामध्ये आणि हृदयामध्ये श्री स्वामी समर्थ नामाला बसव. सगळं काही व्यवस्थित होईल रे बाबा. तुझ्या जीवनाची घडी विस्कटलेली आहे असं तुला आज जरी प्रतीत होत असेल तरी तुझ्या जीवनाची घडी ते निश्चितपणे नीट करतील आणि तुझं जीवन आनंदी करतील. कारण त्यांच्या चरणाशी आनंदच आहे, दुःख नाही. लक्षात आलं ना? त्यांच्या चरणाशी आनंद आहे, दुःख नाही. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे की जीवाला काय वाटतं? मी जे जे काय करतोय त्याने मला आनंद प्राप्त होणार, सुख मिळणार आहे. अरे तसं नाही रे बाबा, तसं नाही. आजपर्यंत ज्याने जे जे केलं ते दुःखालाच कारण ठरलेलं आहे. म्हणून प्रत्येक जण दुःखाविषयीच बोलत असतो. अरे मग सुख कुठे आहे, आनंद कुठे आहे? असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर एकच आहे, सुख आणि आनंद स्वामी चरणात आहे. म्हणून स्वामी चरणांना घट्ट मिठी मारा, स्वामींना मुखात आणि हृदयात बसवा. आपलं जीवन स्वामी निश्चितपणे त्यांच्या कृपेने आनंद आणि सुखसौख्याने भरून टाकतील आणि आपलं जीवन निश्चितपणे सार्थकी लावतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अग्निकुंड या युट्यूब चॅनलवरती आपल्याला काही जर प्रश्न पडत असतील, आपल्याला जर काही मार्गदर्शन हवं असेल प्रापंचिक किंवा पारमार्थिक, तर आपण खाली कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. श्री स्वामी समर्थ देवांच्या पूर्ण कृपेने त्यांचंच बाळ गुरुदेव श्री दास दिगंबर स्वामी यांच्याकडून आपण ती उत्तरं घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करू. श्री स्वामी समर्थ. ओम दिगंबराय नमः.